मालक, तुम्हाला काय झालंय? काही नाही का? नाही. काय लागलं तर सांगा मला. सांगतो ना. मला एक तारा हवाय. तारा? आता एवढा मोठा तारा इथं आणला तर प्रॉब्लेम नाही का होणार? मला एक तारा हवाय, तो तारा नाही, वाजणारा. एक तारा. एक तारा. हॅलो. नाही, आजपासून मी नाही येणार. लग्नाचा ड्रेस शिवायचा आहे, तिला सांगा नका शिव. लग्न म्हणजे मोक्षाच्या प्रवासातील पहिलं मृगजळ. यामुळे आपण मोक्षाच्या प्रवासातून मागे हटतो. हो, मी मोहन म्हात्रेच बोलतोय. अहो, मोहन म्हात्रे म्हणजे माझी या जन्मातली ओळख. पण माझ्या आत्म्याला कुठलंही नाव नाही, तो अमर आहे. मी तुम्हाला ठेवला फोन. माझं बोलणं पटलं बहुतेक त्यांना. तू नुसत्या फेऱ्या मारणार आहेस का? यावर काही बोलणार आहेस? शोभे, मी तुला खात्रीपूर्वक सांगते हा, हे सगळं त्या भानूचं काम आहे. तिनेच मास्टरचे कान भरले. तिचा काय संबंध याच्यात? अगं काय संबंध म्हणजे? तीच हे सगळं करू शकते. हा, तिनेच मास्टरला आयडिया दिली असणार. तिची शिकवण आहे ही. तू ना आता काहीही बोलते. अगं ती कशाला करेल आई? अगं सरळ आहे. मास्टरच्या आयुष्यातून तुला लांब करायचंय. माझा यावर विश्वास नाही. शोभे, मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. तुझा संसार वाचवण्यासाठी ना मी काय वाटेल ते करेन. मीच त्याला ना सारखी सारखी कामं सांगते, म्हणून तो वेगळं व्हायचं बोलतोय. मी खूप त्रास देते का ग त्याला? नाही ग, तसं काही नाही. हे सगळं त्या भानूचंच काम आहे. सोडणार नाही मी तुला. तू तिच्यावर नको घेऊ संशय ग बाई. तू एक काम कर, यावेळी ना मला पुरावा दे. हा, तर मी तुझ्यावर विश्वास ठेव. चल, लागलं. कम पुरावा देईन ना, तरच नावाची लीलावती. आणि वा काका वा, गाण्यासोबत वाजवतोस पण किती छान. वा वा. कुठे शिकलास? प्रत्येकाच्या आत एक कला दडलेली असते, आपल्याला ती शोधता आली पाहिजे फक्त. वा वा वा, काय बोललायस काका वा. अरे मी काय बोललोय, करता करविता तो आहे. दादा, हे काय तुला वाजवत बसलात? हो ना, हे तुंतुन नाहीये, हा एकतार आहे. हा, मस्त आहे, भारी आहे. ए मोन्या, तू अजून घरी नाही गेला का? इथंच आहे का? हो, घरी चला चला. घरी? मग हे काय आहे शोक? हे विश्वाची माझे घर. आता मी इथेच राहणार. दादा, असं काय बोलताय साधू बाबा बोलल्यासारखं? जेवण तरी घ्या. वहिनी, तुम्ही जेवण घेऊन बाहेर आलात? दादा रुसलेत वाटतं. हा, नाही नाही, राग, लोभ, मोह, मद, माया, मत्सर या गोष्टी आपल्याला परमेश्वरापासून दूर नेतात. आपण या गोष्टींचा त्याग करायला शिकलं पाहिजे. कसलं भारी बोललाय मोन्या, नुसता दूर. राहुल, जरा गप्प बसशील? आओ, घ्या ना जेवून. आता मला कसलीच भूक नाही. आता मला परमेश्वराची भूक लागली. आता मी फक्त परमेश्वराची सेवा करणार. दादा, हे जरा अति होतंय. तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल तर तुम्हाला या गोष्टींपासून दूर राहावंच लागेल. परमेश्वराच्या सानिध्यात राहा,
त्याचं नामस्मरण करा, तरच तुम्ही आतून सुखी होऊ शकता. हे जे हसणं आहे ना, ते सगळं वरवरच आहे. तुम्ही आतून सुखी व्हायला पाहिजे. आतून सुखी नाही होऊ शकत तुम्ही. मोन्या कसलं भारी बोलला यार तू. हा? तू माझे डोळे उघडले मोन्या. मालकांशी आता सगळे चांगले वागायला लागले. शोभाताई पण मालकांसाठी ताट घेऊन आल्या. आओ, हे जरा अति होतंय. आता जेवून घ्या. अहो जेवून तरी घ्या. हे ठेवलं इथे. आता हे जेवायला तरी दिले, नंतर ते सुद्धा मिळणार नाही, लक्षात ठेवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता शोभाताईंना काय झालं? अजूनही त्या मालकांवर नाराज आहेत का? माझी जादू चुकली की काय? चल चल राहुल, चल चल, बस इथे, बस इथे. अंजली का खेचत आणलेस तुम्हाला? मग काय मोहन दादांबरोबर सोडायला पाहिजे होतं तुला? नाहीतर काय. कसलं भारी बोलत होता मोहन. हा? मोह, माया, मत्सर. आहा, कठीण शब्द होते, पण ऐकल्यावर कसं भरून पावल्यासारखं झालंय. अंजली आणि काय चुकीचं बोललाय? काय अर्थ आहे या जगण्याला? शी. अच्छा, म्हणजे तुला माझा कंटाळा आलाय असं म्हणलंय का मी अंजली? नाही, तुझा अर्थ तोच आहे ना. तू त्यांच्यासारखंच बडबडतोय. काय तर सगळं सोडा, परमेश्वराला जाऊन भेटा. काय चुकीचं बोललाय मोहन्या? मोहन बाबा काय चुकीचं बोललेत ते? अंजली, या संसार रूपी कटकटीतून आपण बाहेर आलो ना, तरच आपण परमेश्वराला भेटू शकतो. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होऊ शकतो. नाही तर बाकी सगळं नुसता धूर आहे. नुसता दूर? नुसता धूर. अरे अख्खा अग्निकुंड होता समोर. अख्खा अग्निकुंड का केलंस तू लग्न माझ्याशी? सुख माणूसच करतो ना अंजली. हा? आणि तेव्हा मला कोणी सुखाचा शॉर्टकट सांगणार नव्हतं. खरं तर आहुती दिली म्हणा माझी. बळी हा एक प्रकारे अंजली, बळी. हा, लग्न म्हणजे बळी आहे. तू काय बडबडतोस राहुल? तू काय बडबड? हं? अरे काय बडबडून राहिलंय बघ राहुल. राहुल, माझं काही चुकलं का? हा नाही, आपण कालच बोललो ना की आता पैसा कमवायचा, मोठं घर बघायचं, पण तुझ्या माझ्या दोघांमध्ये तिसरा. विसरा, सगळं विसरा आता अंजली, सगळं विसरायचं. मोहन जे बोलला ते आठवायचं. संसार म्हणजे मायाजाळ आहे. हा, शहाणी असेल का नाही तर माझा ऐक. तू पण सगळं सोडून दे. आपण दोघं गंडा बांधू आणि आयुष्यभर मोहन बाबाचे शिष्य म्हणून राहू. राहुल, अरे असं नसतं, असं नसतं. हे बघ, तुकाराम महाराजांनी संसार सोडला का? नाही, पण त्यांना देव भेटला ना. पण तुकाराम महाराज स्वतः पण देव होते ना अंजली. हा? आणि आपण तर माणूस होत, त्यातल्या त्यात सामान्य. हा? मोहन बाबाजी मोहन दादांचं सोड. अरे त्यांचं सगळं झालंय, पण तुझ्या माझ्या पुढे अख्खी जिंदगानी आहे. हा, बरोबर आहे तुझं अंजली. अख्खी जिंदगानी आहे आपल्या दोघांपुढं. हे बघ, म्हणून सांगतोय, बोल्यावरून आपल्याला पळ काढता आला नव्हता, पण आता बेटर लेट दॅन नेव्हर. संसार रूपी कटकटीतून आपण बाहेर पडूया, या मायाजाळातून आपण बाहेर पडूया अंजली. अच्छा, संसार तुला मायाजाळ वाटतोय व्हय? मग काल रात्री काय बोलत होता मला? अंजू, गुलाबी गुलाबी थंडी आहे, गुलाबी गुलाबी थंडी आहे. अंजली, वरंड्यात बारकी बारकी पोरं खेळत असतात, त्यांच्या बालमनावर अजिबात परिणाम नको, कळलं ना? हा? तू एक काम कर, तिकडे कोपऱ्यात जाऊन बस. मला जरा एकटं बसू दे. पॅनिक व्हायची गरज आहे का अंजली? हा? अगं, माणूस जन्माला एकटा येतो, मरताना एकटा मरतो. मग थोडा वेळ एकटं बसतो तर काय बिघडलं? हा? मला एकटं बसू दे, मला जरा ध्यानाला बसायचं. ठीक कर
ध्यानाला बस कर. मी पण बसते. मी पण इथंच बसते. हा, ध्यान करते. मी पण करते. राहुल, गाजराचा ज्यूस बनवू का? अगं बाई नको. मग दुसरं काय बनवू? कशाला जिभेचे चोचले पुरवायचे अंजली? हा, आता तू माझं ध्यान तोडलं तेच ते एक काम कर. तांब्याभर पाणी आण आणि ते इथं ठेव. आज मी तन आणि मन दोघांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू कसं जमतंय. रात्री पनीर भुर्जी आणि गाजराचा हलवा आहे. माझा निर्णय झालाय अंजली. माझा निर्णय आता नाही बदलणार. मी मोहनचा शिष्य म्हणून राहणार आयुष्यभर. मोहन बाबाचा शिष्य म्हणून राहणार आयुष्यभर. आणि आपल्याला परमेश्वराला भेटावं लागेल. आत्मा आणि परमात्मा याचं मिलन करावं लागेल. गाजरचा हलवा पण नाही म्हणतोय. गाजरचा हलवा नाही अंजली, आता आपल्याला देव हवाय. देव हवाय. फेवरेट आहे तो. असं कसं नाही हवाय? अंजली महत्वाचं काय आहे? देव दिसला पाहिजे. संसार रूपी मायाजाळातून आपण बाहेर आलं पाहिजे अंजली. मोहन बाबा काय म्हणलेत? हे सगळं एक मायाजाळ आहे. मोह माया मत्सर सगळं सोडून द्या. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हा, आता कपाळाला हात लावून काय उपयोग आहे? हा, आधीच नवऱ्याला सांभाळायला नको होतं का? मारक्या म्हशीसारखं बघू नका तुम्ही. म्हणजे तू जा इथून. डोकं फिरव नकोस माझं. मी डोकं फिरवते? हा, मोहन दादांना आवरा तुम्ही. ते माझ्या नवऱ्याचं डोकं फिरवतायत. तुझ्या नवऱ्याला डोकं आहे का? मला वाटलं नुसताच धूर. वहिनी, हे बघा, अशा वेळेला फालतू मजाक करू नका तुम्ही. अहो, तुम्ही मोहन दादांना समजवा आधी. ए बाई, मी थकले समजावून आता. तू जा हवं तर प्रयत्न कर. जा. थकले म्हणजे काय? थकले म्हणजे काय? तुम्ही दादांना समजवा आधी. अहो, त्यांच्या नादाने राहुल काही परळतोय. संन्यास घ्यायचं म्हणतोय. आता याला जबाबदार कोण? तू. मी कशी जबाबदार? माझ्यावर कसे काय घसरताय तुम्ही? वहिनी, तुम्ही दादांना समजवा. हे बघा, आमचा संसार मोडला ना तर पाप तुम्हाला लागेल. अंजे, हे प्रवचन आहे ना, खाली जाऊन दे. समजाव तुझ्या दादाला. जा. काहीच कसं वाटत नाही तुम्हाला बाबा? काहीच कसं वाटत नाही? तुम्हालाच असं वाटतंय मोहन दादांनी संन्यास घ्यावा आणि माझ्या नवऱ्याला पण हिमालयात न्यावं? अंजे, फालतू बडबड करू नकोस. जा घरी जाऊन राहुलला सांभाळ. का त्यालाच तुझ्या बरोबर राहायचं नाही? कंटाळा आलाय तुझा? वहिनी, तुम्ही काय बोलताय? हे बघा, आताच 1 वर्ष झालंय आमच्या लग्नाला. तेच ना, वर्ष झालं ना तर कौतुक सोहळाच करेन मी त्याचा. वहिनी, बघा, काही बोलताय तुम्ही. हा, पण मोहन दादांपेक्षा राहुलची परिस्थिती बरी आहे. अंजे, तोंड सांभाळून बोल. आवर स्वतःला. का? नाकाला मिरच्या जोमल्या का तुमच्या? खरं बोललं तर ते मला तर वाटतं ना, मोहन दादा तुम्हालाच कंटाळून संन्यास घेतात. ते घेऊ द्या त्यांना संन्यास. सुटतील तरी एकदा ते. नाही, पण हे बघा, त्यांना सांगा माझ्या नवऱ्याला उपदेशाचे डोस पाजू नका म्हणून. हा. शोभे, अगं रडू नकोस ना. हा, तरी तुला लग्नाच्या आधी नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं ते सांगितलं होतं ना. प्रॉब्लेम झालाय. जास्तच मोठीत ठेवलं मी त्याला. म्हणून तो आता घरात सुद्धा यायला तयार नाही. काय? बाहेरच राहणार म्हणतो. शोभे, तू काही काळजी करू नकोस. मी आहे ना. हा,
आई रड नकोस. तू नीट होईल ना. अगं होणार ना, मी आहे ना, सांगितलं ना तुला. कशाला रडते? मालक आत या, आत या. असं का वागताय तुम्ही? अहो शोभाताईंचे लाड करा ना, त्यांना माया लावा. माया जिथे कृष्णा तिथे. आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन रोखणारं पहिलं फाटक म्हणजे माया. मालक हे काय बोलताय तुम्ही? मी फक्त बोलत नाही, आता करून दाखवणार आहे. आता मी चाललो हिमालय पर्वतावर. मी आता संन्यास घेणार. शोभे गप, अजिबात रडायचे नाही. मीच बघते आता त्याला. माझ्या मुलीला त्रास देतो का मेला? आलेच मी. मालक कुठे चालत तुम्ही? आता प्रस्थान हिमालयाकडे. माझ्या हातात एकतर कसं काय आला? मालक तुम्ही ठीक झालात? मला काय झालं होतं? मालक हिरो बनायचं सोडून काय फुलचिरलं होतं तुमच्या मनात? हिरो? कसला हिरो? सांगते. तुम्ही हिरो सारखे वागायला लागलात ना तर शोभाताई तुमच्यावर प्रेम करतील असं मला वाटलं होतं, म्हणून मी चुटकी वाजून तुम्हाला हिरो बनवत होते. पण काय माहिती माझी जादू कशी चुकली आणि समजा गोळच झाला. मला पण आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हा समजा ठीक करते. हा आता काय कर? माझी शोभा कुठे? मला काय झालं? मला तिच्याबरोबर फिरायला जायचंय. मला की काय करताय तुम्ही? डान्स करतोय. मला मजा येते लय मला. पकडलं. शेवटी तुम्हा दोघांना मी पकडलं. माँ, तुम आ गई? कितने दिन हुए तुम्हारे हाथ की खीर नहीं खाई? खीर? अभी बघ तुला कशी खीर खायला घालते. माझ्या मुली समोर मोक्ष काय आणि काय काय काय, आणि हिच्याबरोबर हिरो बनून डान्स करतोस काय? थांब, शोभेला बोलवते आणि तुझे हे सगळं प्रताप दाखवते. थांब मेल्या. शोभे, ए शोभे, लवकर वरती ये. सोडणार नाही मी मेले तुला आता. हा, माझ्या मुलीला फसवतोस काय? माझ्या मुलीला सोडून देण्याचा विचार करतोस? हा, हे बघा सासूबाई, शोभाला सोडून देण्याचा विचार मी कधीच करू शकत नाही. गप बस मेल्या. बस तिथे खाली बस. एक शब्द काढ नकोस तोंडातून. आणि तुला तर मी सोडणारच नाही. या चाळीतून बघ कशा हकलवते तुला ते. माझ्या मुलीच्या संसार उठलीस काय? ही शोभा ना. ए शोभे, हे काय होऊन बसलं? करायला जाते एक आणि भलतच काहीतरी होतं. बालकांना नीट करायला हवं. काय झालं आई? काय ग? काय काय मी सांगितलं होतं ना, अगदी तसंच आहे सगळं. मेलं नाटकात मेलं दोघांची. काय झालं पण? काय काय मला काय विचारतेस? विचार त्याला. बघ तू आल्यावरून कसा सासूदा सारखा बसलाय. विचार त्याला. भानू जा पाणी घेऊन. होण्या, आता काय झालं? शोभा, मी ठरवलंय येत्या 24 तासात मी जिवंत समाधी येणार आहे.